आजपासून 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला आज रेड अलर्ट. ठाणे, पालघर जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज सुट्टी. मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी. हवामान विभागाकडून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुंबईतील पावसाचा परिणाम लोकलवर. मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरा. पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या लोकल 10 मिनिटं उशिरा. प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. ठाण्याच्या भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी. नागरिकांचा गुडघाभर पाण्यातूनच प्रवास. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुरात मुसळधार पाऊस. रस्त्यांवर पाणीच पाणी. कल्याण शीर रोडवरील वाहतूक पावसामुळे मंदावली. पालघर, वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस. शहरातील मुख्य रस्ते पाण्यात. रस्ते जलमय झाल्यानं वाहतूकही मंदावली. सततच्या पावसामुळे लोणावळ्याचा भुशी डॅम ओव्हरफ्लो. पायऱ्यांवरून वाहणारं फेसाळलेलं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. मुंबईमध्ये झाड कोसळण्याच्या घटना सुरूच. दादरच्या मीनाताई फूल मार्केट परिसरात झाड कोसळलं. माटुंगा, बोरिवलीत देखील झाड कोसळलं. सुदैवानं या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस. धरणातील पाण्यात 3% वाढ. धरणातील पाणीसाठा 9.41%. राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन. उद्या दादरमधील हनुमान मंदिराजवळ दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाचा टीजर जारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल. व्हायरल ताप आणि अशक्तपणामुळे परिणाम. शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. पुण्यातील सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल. 5,06,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप. 27 शिक्षकांच्या वेतनातील अपहाराचा गंभीर आरोप. भारती विद्यापीठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल.